नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 7 पाहणार आहोत. चला करूया सुरुवात. प्रश्न 301. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन. प्रश्न 302. न्यूरोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास आहे? चेतासंस्थेचा. प्रश्न 303. विद्युत जनरेटरमध्ये रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. प्रश्न 304. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? पुणे. प्रश्न 305. पितळ हे संमिश्र कशाचे आहे? तांबे प्लस जस्त. प्रश्न 306. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणती? मुंबई ते अहमदाबाद. प्रश्न 307. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? इंदू मिल. प्रश्न 308. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली? के.पी. बक्षी समिती. प्रश्न 309. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसची 2023चे 108वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? नागपूर या ठिकाणी. प्रश्न नंबर 310. देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी कोणते नियामक NCERTने जारी केले आहे? पराग. प्रश्न 311. प्रजासत्ताक दिन 2023चे प्रमुख पाहुणे कोण होते? इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष. प्रश्न 312. कोसला कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे. प्रश्न नंबर 313. भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा कधी संमत केला? 1955. प्रश्न 314. जून 1757 कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला? प्लासीचे युद्ध. प्रश्न 315. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट. प्रश्न 316. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष कोण होत्या? सरोजिनी नायडू. प्रश्न 317. अभिनव भारत हे यंग इंडिया मुख्यालय कोठे आहे? नाशिक. प्रश्न 317. अभिनव भारताचे मुख्यालय कोठे आहे? नाशिक. प्रश्न 318. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधी अंमलात आला? 1919. प्रश्न 319. मोर्ले मिंटो कायदा कधी अस्तित्वात आला? 1909. प्रश्न 320. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. प्रश्न 321. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? काराकोरम. प्रश्न 322. पिवळी क्रांती कशा संबंधित आहे? तेलबिया उत्पादन. प्रश्न 323. काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात. प्रश्न 324. कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? विशाखा. प्रश्न 325. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची. प्रश्न नंबर 326. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूरमध्ये स्वतंत्र गादी स्थापन करून टिंबटिंब येथे राजधानी स्थापन केली. पन्हाळा येथे. प्रश्न 327. विधवा विवाह हे पुस्तक कोणाचे आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न 328. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? कर्नाटक. प्रश्न 329. आंबा ही पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शाहूवाडी. प्रश्न 330. घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? आजरा. प्रश्न 331. शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली? 60 वर्ष. प्रश्न 332. मौनी विद्यापीठ हे शैक्षणिक विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? भुदरगड. प्रश्न 333. राज्यपालांना शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. प्रश्न 334. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे? 10वी उत्तीर्ण. प्रश्न 335. संगणकामध्ये कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? मॉनिटर. प्रश्न 336. 2023चा क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात झाला? भारत. प्रश्न 337. कोणत्या तमिळ भाषिक डॉक्युमेंटरीला ऑस्कर अवॉर्ड मिळाला? द एलिफंट व्हिस्पर्स. प्रश्न नंबर 338. भारतीय संविधानानुसार सार्वभौम काय आहे? भारतीय जनता. प्रश्न 339. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या सॉंग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न 340. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादा किती? 280. प्रश्न 341. सुधारक वृत्तपत्र कोणाचे आहे? गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न नंबर 342. वाघांची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? नागपूर. प्रश्न 343. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001 साली.
प्रश्न 344 हरिप्रसाद चौरसिया प्रसिद्ध बासरी वादक आहेत. प्रश्न 345 बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा, आंबाबरवा आणि भिंगारा. प्रश्न 346 व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणत्या बुलढाणा जिल्ह्यातील कवीने लिहिला आहे? अजीम नवाज राही. प्रश्न 347 ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. प्रश्न 348 राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना कधी झाली व कोठे झाली? 1949 मध्ये दिल्ली येथे झाली. प्रश्न 349 उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते? द्वीपकल्प. प्रश्न 350 कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? राष्ट्रपती. धन्यवाद.